नमस्कार मंडळी प्रथमतः नाळ मातीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. मंडळी आजच्या लेंगरे मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट वेगाचा बादशाह हिंद केसरी सर्जा पळाला. हा सुंदर असं लेंगरे येथे मैदान पार पडत होतं. आजच्या लेंगरे मैदानामध्ये बरेचसे असे टॉपचे नंदी पळाले. पण आजच्या लेंगरे मैदानामध्ये कालांतराने हिंद केसरी सर्जाचा सेमीला पराभव झाला आणि हिंद केसरी सर्जाचा पैरा होता देवा. देवा आणि सर्जा आजच्या लेंगरे मैदानामध्ये पळाले. आत्ताच काही दिवसापूर्वी देवा याची विक्रमी विक्री आणि विक्रमी खरेदी केलेली आहे. पलीकडील क्षेत्रातील चांगल्या रकमेने या बैलगाडी क्षेत्रामध्ये देवाची विक्री आणि खरेदी झालेली आहे. तोच देवा आज हिंद केसरी सर्जासोबत पळाला. पण कालांतराने सर्जाची आणि देवाची सेमीला हार झाली. नक्की सर्जाची सेमीला का झाली असेल हार? नक्की काय घडलं? याच कारणामुळे सर्जा आणि देवाची सेमीला हार झाली तर बघूया. तर मंडळी आजच्या लेंगरे मैदानामध्ये गट क्रमांक 20 मध्ये सर्जा आणि देवाची गाडी पळाली. गटाला सुंदर अशी गाडी पळाली आणि सुट्टा गट पास झाले आणि सेमीसाठी प्रवेश केला. सेमी क्रमांक 7 मध्ये आणि तास क्रमांक 1 वरतीच गाडी लागली, म्हणजे पब्लिक साईडने. जेव्हा काय पब्लिक साईडने गाडी लागली, सेमी क्रमांक 7 सुटला आणि सेमी क्रमांक 7 वरती तास क्रमांक 1 वरती सर्जा आणि देवाची गाडी होती. पण कालांतराने जो काय देवा सर्जासोबत पळाला, त्याने पूर्णपणे गाडी सुटल्यानंतर 50-60 फूट पुढे आला तळामध्येच सुट्टीमध्येच आणि सर्जाला पूर्णपणे दाबीत आणलं आणि अखेर सर्जाला दुसऱ्या तासामध्ये ढकलून दिलं. जो काय सर्जासोबत आज देवा नंदी पळाला, तो खरंच आज सर्जासाठी योग्य पेहरा नव्हता आणि खूप सर्जाला त्याने साथ दिली नाही. उलट सर्जाला त्यांनी अडचण केली पाळायची. आपण काय ट्रोल करीत नाही, पण सेमीला जे काय बघितलं ते पूर्णपणे उघड दिसलं आणि क्लिअर दिसलं. पूर्णपणे सर्जाला दाबीत पळाला आणि अखेर निम्म्यापासूनच सर्जाला निम्म्याच्या अगोदरच सर्जाला दुसऱ्या फाटीमध्ये ढकलून दिलं आणि गाडी तिथंच पूर्णपणे बाद झाली. यामुळे सर्जाची आजच्या मैदानामध्ये हार झाली. खरं तर सर्जा बैलगाडी शर्यत एक वेगाचा शेवट आहे. पण सध्या सर्जा बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये आयुष्यामध्ये पण चालू शर्यतीमध्ये खूप बॅड लक चालू आहे. सर्जाला टॉपच्या मैदानामध्ये टॉप पेहरे भेटाना किंवा टॉपच्या पेहऱ्यात सर्जा दिसेना. पण आजच्या मैदानामध्ये पण सर्जासोबत चांगला पेहरा होता. पण कालांतराने सर्जाला तो चांगला पुरला नाही आणि सर्जाला त्याने पूर्णपणे दाबीत सेमीला म्हणजे अडचण केली पळण्यासाठी. त्यामुळे आजच्या मैदानामध्ये सर्जाला हार करावं लागली. नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये सर्जासोबत चांगला जर आणि टॉपचा पेहरा असला तर सर्जा पुन्हा दाखवून देईन वेगाचा शेवट आणि वेगाचा बादशाह. तर तुम्हाला काय वाटतं आजच्या लेंगरे मैदानामध्ये सर्जाचा तुमच्यामध्ये कसं काय झाला असेल पराभव? कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया एका पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. चॅनलला एक सबस्क्राईब करा.